नमस्कार. सागर जाधव ऐतिहासिक माहिती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अष्टविनायक गणपतीमधील पहिल्या गणरायाचे म्हणजे मोरगावच्या मोरेश्वर गणपतीबद्दल माहिती जाणून घेऊया. मोरगावचा मोरेश्वर गणपती मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असून मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गडीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहमनी काळात बांधले गेले आहेत. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमणे होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार देण्यात आला आहे. मोरेश्वराची मूर्ती बैठ्या स्वरूपातील डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळ्या मूर्ती आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा असून मूषक व मयूर म्हणजे मोरावर विराजमान अशी मूर्ती आहे. आता मंदिराच्या आख्यायिका जाणून घेऊया. असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले व या ठिकाणी स्थापित करण्यात आले. या गावात मोराची संख्या जास्त असल्यामुळे याला मोरगाव असेही म्हणतात. या मंदिरात मयुरेश्वराबरोबर रिद्धी आणि सिद्धी यांच्याही मूर्त्या आहेत. असे म्हणतात की ब्रह्मदेवाने 2 वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली होती. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एकदा मूर्ती घडवली. सध्या मंदिरातील मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ही मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यापासून बनवलेले आहे. या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मोठी मूर्ती आहे. सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती. मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच विराजमान करण्यात आले आहे. नेहमी आपण नंदीची मूर्ती शंकराच्या पिंडीसमोर पाहतो, पण गणपतीच्या समोरील या नंदीला पाहून आपण खरंच आश्चर्यचकित होतो. जर तुम्हाला येथे यायचे असेल तर येथे येण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावरून 64 किलोमीटरवर मोरगाव या गावी येऊन या गणरायाचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.